राज्यात तरुणी खरोखर सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण व्हावा असा प्रकार नाशिकमध्ये घडलाय। पुण्याहून नाशिकमध्ये खासगी कामाकरता आलेल्या मयूर वाघमारे आणि पवन भोळे या दोघा तरुणांनी रेल्वे स्थानकावरून फूस लावून 2 तरुणींना एका लॉजवर नेलं। यातली एक मुलगी अल्पवयीन आहे। या मुलींवर बलात्कार करून हे नराधम थांबले नाहीत। त्यानंतर त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन बियर पाजून पुन्हा अतिप्रसंग करून सोडून दिल्याचा प्रकार घडलाय। लोहमार्ग पोलिसांना गस्त घालताना या तरुणी आढळून आल्या। बलात्काराचा जो काही प्रयोग केला गेला, लाजिरवाणी गोष्ट आहे की रेल्वे नाशिक रोड सारख्या रेल्वे स्मार्ट सिटीमध्ये आम्ही राहतोय। सावित्रीबाई फुले म्हणजे एक नामांकित अशा तऱ्हेच्या हॉस्पिटलमध्ये हे तिथे सुद्धा अशा घटना घडाव्यात। मग सामान्य माणसाने सामान्य ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी अशा तऱ्हेची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी जर घडलं तर काय उपयोग होणार आहे। मुलींना रेल्वे पोलीस नाशिक रोड यांनी ट्रेस करून त्यांच्याबरोबर जे गैरकृत्य झालं आहे त्यांच्या दोन्ही आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती पुढील कारवाई रेल्वे पोलीस नाशिक रोड करत। रेल्वे स्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय। खरं म्हणजे रेल्वे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी 182 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय। या नंबरचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।